the spiritual leader, pioneer of art of living, Padma Vibhushan, गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर, शिवाय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा, दैनिक लोकमतचे समूह संपादक माननीय श्री विजयजी बाविस्कर सर, दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे संपादक माननीय श्री विवेकजी गिरधारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक माननीय श्रीमती सरिताजी कौशिक, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक माझे मार्गदर्शक माननीय श्री निलेशजी खरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले अर्थातच मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरणजी जोशी, या सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो। दोन ओळी फक्त आपल्या या सर्वांसाठी आणि मग तात्काळ आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय। शरीर पे सफेद वस्त्र, मुख पे सदा के लिए हास्य और मुंह में मधुर भाष्य, ऐसा व्यक्तित्व सारे जगत में कौन है, या अगर किसी को पूछा जाए तो सबकी जुबां पे एक ही नाम आएगा, द स्पिरिचुअल लीडर, एम्बेसडर ऑफ पीस, द पायनियर ऑफ आर्ट ऑफ लिविंग, गुरुदेव श्री श्री रविशंकर। चेहऱ्यावर हास्य, उरात अफाट जिद्द, कमालीच्या संयमाची हद्द आणि एकाच शब्दात ओळख सांगायची झाली तर तुम्हा आम्हा सर्वांचे देवाभाऊ अर्थात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, बस नाम ही काफी आहे। विधिमंडळ अधिवेशन मग ते कोणतेही असो, पावसाळी, हिवाळी किंवा विशेष अधिवेशन, अधिवेशन सुरू झालं की एक चेहरा सारा महाराष्ट्र टीव्हीवर पाहतो। नाव सांगायची गरज आहे? 288 आमदारांचा क्लास सांभाळणारे आमचे विधानसभेचे हेडमास्टर, विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर सर, मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले आणि विद्यमान मंत्रिमंडळात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आम्हा सर्व पत्रकारांची मार्गदर्शक संपादकीय मंडळी अर्थात दैनिक लोकमतचे समूह संपादक माननीय श्री विजयजी बाविस्कर सर, दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे माननीय श्री विवेकजी गिरधारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक माननीय श्रीमती सरिताजी कौशिक, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक माननीय श्री निलेशजी खरे आणि अर्थात शेवटचं नाव ते फार अत्यंत महत्वाचं आहे। आता हे शेवटचं नाव पण महत्वाचं, या सर्व विभूतींना एकाच मंचावर आणण्याचं शिवधनुष्य पेलणारं व्यक्तिमत्व विसरून चालणार नाही। एक पत्रकार म्हणून आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते इमाने इतबारे करतातच, पण त्याचबरोबर सभोवताली घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करून विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गुणगौरव करणं हा त्यांचा ध्यास आहे। कोरोना काळात पत्रकारांसाठी महाराष्ट्रातलं पहिलं वैल कोविड सेंटर उभं करणं असेल किंवा पहिल्या मीडिया टॉवरची उभारणी असेल, त्यांच्या डोक्यात या कल्पना येतातच कशा हा प्रश्न पहिल्यांदा पडतो। अर्थात ते नुसतं स्वप्न पाहत नाहीत, तर ती स्वप्न सत्यात उतरवतात आणि आज देखील अशाच एका भन्नाट कलेचा आविष्कार तुम्ही आम्ही पाहणार आहोत। हे अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक प्रदेशाध्यक्ष माननीय श्री किरणजी जोशी। मी या सर्व प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आता विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन 11 नद्यांच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाने करायचं आहे।
सर्वांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया या ठिकाणी 11 नद्यांच्या जलपूजनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी या उद्घाटनाचा हा समारंभ आनंद करायचा आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी, महानदी, सतलज आणि बीज या 11 नद्या वेगवेगळ्या प्रदेशातून वाहून येतात, तिथली संस्कृती घेऊन येतात आणि त्यांचा संगम आज या ठिकाणी पार पडला. यानंतर मी या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी यांना आमंत्रित करेन. माननीय श्री किरणजी जोशी. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं. नमस्कार. जय गुरुदेव. खरं तर कार्यक्रमाला थोडा विलंब झालेला आहे, पण मी सर्वांची मनपूर्वक क्षमा मागतो. मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच आपण अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांना आपण फिनिक्स पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. देवेंद्रजी, ही कल्पना आमच्या मनामध्ये जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा आमच्या समोर नाव आलं, म्हणजे तुम्हाला सन्मानित करणं म्हणजे कुणाच्या हस्ते करावं. आणि आमची मीडिया रिट्रीट बेंगलोरला गुरुजींच्या भेटीला त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला, त्यांच्याकडे ब्लेसिंग घ्यायला गेलेली होती. आणि आम्ही गुरुजींना आवाहन केलं की गुरुजी कृपा करून देवेंद्रजींच्या त्यांना पुरस्काराला या. त्यांनी एका मिनिटात सांगितलं की मी येतो आहे, मी येणार आहे. जसं सर्व जगावर गुरुजी प्रेम करतात तसं आदरणीय देवेंद्रजींवरती सुद्धा गुरुजींचं किती प्रेम आहे त्यावेळेला आम्हाला दिसून आलं. बराच कालावधी गेला, अनेक कारणांमुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला. आणि अनेक सांगायला हरकत नाही म्हणजे या ठिकाणी की मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान आम्हाला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर लगेच करायचा होता, पण त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही. कारण मी काहीतरी करून दाखवतो आणि मग तुम्ही सन्मान करा असं बहुतेक त्यांच्या मनात असावं. तर मी या दोघांचंही खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. देवेंद्रजींना आम्ही ज्या ज्या वेळेला बोलवलं पत्रकार म्हणून, आम्ही जेव्हा साथ घातली तेव्हा त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. म्हणजे सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळं. पण करोनाचा जसा उल्लेख केला संदीपने, तर करोनाची लाट जेव्हा आली तेव्हा आम्हाला पत्रकारांना म्हणजे बाहेर नसताना सुद्धा जसं आपले पोलीस मित्र रस्त्यावर उतरून काम करत होते, तर आम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून रस्त्यावरती उतरावं लागत होतं. मनात असो या नसो. आणि त्यावेळेला लक्षात आलं की बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाही आणि करायचं काय. तर तेव्हा मला आठवतं मी फक्त निरोप साहेब तुम्हाला दिला होता आणि रात्री तुमचा फोन आला की मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी करोना सेंटर सुरू करून देतो. आणि मी साहेबांना आवाहन केलं की साहेब तुम्ही त्याच्या ह्याला या. ते खरं तर तो शुभारंभ असं त्याला म्हणता येणार नाही, पण आम्हाला बळ मिळेल. आणि साहेब तुम्हाला कदाचित लक्षात नसेल, 15 ऑगस्ट होता, प्रचंड पाऊस पडत होता. मी म्हटलं आता साहेब काही येणार नाही, झेंडावंदन फोटो हे सगळं सोडून साहेब कशाला येतील. पण आम्ही पोहोचायच्या अगोदर साहेब ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला बळ द्यायसाठी इथं आलेलो आहे. साहेब खरं तुम्हाला सांगतो, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना बळ मिळालेलं होतं. त्यानंतर आमचा मीडिया टॉवरचा शुभारंभ सुद्धा आदरणीय साहेबांच्या हस्ते झाला. त्याचंही काम आता प्रगतीपथावरती आहे. तर मी म्हटलं असं सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण अनेकांनी आम्हाला विचारलं की पत्रकार कायम टीका करत असतात
आणि राजकारणावर टीका करणं हाच पत्रकारांचा उद्देश आहे. असं एक वातावरण झालेलं असताना आणि महाराष्ट्रातलं एकूण राजकारण आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साहेबांचा सन्मान का करत आहात? तर मला वाटतं साहेब तुम्ही खूप भावनिक आहात, पण तुम्ही असे तुमची भावना कधी दाखवून देत नाही. पण आमच्या एका पुढारीच्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही अनाथपणे एक भावना व्यक्त केलेली होती. तो फक्त एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की आजचा सन्मानाचं महत्व का आहे. प्लीज. मी राजकारणात जेव्हा आलो मी एकच गोष्ट शिकतो, इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ वर्च्यू. तुम्हाला पेशन्स असला पाहिजे, ऐकण्याची सवय असली पाहिजे, मला विष पचवता आलं पाहिजे. आता तुम्ही गेले 2 वर्ष बघताच आहे की विष पचवतो. विष पचवण्याची जी सवय मला आहे ते सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय आहे. राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही, संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही. ही 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. कुठलीही शाळा उघडली नाही, कॉलेज उघडलं नाही, साखर कारखाना उघडला नाही, सूतगिरणी उघडली नाही, कुठलंही स्वतः करता वैयक्तिक एफआयआर तयार केलं नाही. केवळ आणि केवळ हे जनतेची सेवा करता येईल करण्याकरता इथे अनेक लोकांना राजकारण त्याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. मला धंदाच नाही, त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतात त्या दिवशी शांतपणे घरी जाईल. म्हणून मला असं वाटतं की हा मी मनुष्य आहे, राग मला कधी कधी येतो, पण तरी देखील मी निश्चितपणे सांगतो की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे. तर त्यामुळे ते मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो. साहेब मी या ठिकाणी आम्ही नुसताच साहेबांचा सन्मान करत नाही आहोत, तर याचबरोबर महाराष्ट्रातलं पहिलं व्हिडिओ बुक आम्ही साहेबांवरती केलेलं आहे मराठी पत्रकार संघाच्या वतीनं. तसे आम्ही या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. आदरणीय गुरुजी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला पत्रकार संघाला आणि पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे आणि आमचे समस्त महाराष्ट्रातील पत्रकारांचे गुरु म्हणून ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आदरणीय विजय बाळुसकर सर, लोकमतचे ग्रुप एडिटर, मी आपलंही या ठिकाणी स्वागत करतो. आपण देवेंद्रजींना वेगवेगळ्या मुलाखतीतून जे बोलतं करताना तुम्ही बघितले असेलच. अशा आमच्या सरिता कौशिक मॅडम, संपादक एबीपी माझा, मी मॅडम आपलंही या ठिकाणी स्वागत करतो. निलेश खरे सर म्हणजे तरुण आमचे मार्गदर्शक, आमचे संपादक आणि तरुण वयात त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्र आता बघत आहे. असे आमचे सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक मान्य निलेश खरे सर आणि आमचे दैनिक पुढारीचे मुंबईचे संपादक विवेक गिरदार सर, मी आपले या ठिकाणी स्वागत करतो. सहकार्य कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण देवेंद्रजींच्या बाजूला बसलेलं आहे. राहुलजी नार्वेकर मागाशी मुख्याध्यापक म्हणून उल्लेख केला आणि खरंच तुम्ही मुख्याध्यापक असा आहात की कधी बोलतं करायचं आणि कधी थांबवायचे तुम्हाला चांगलं कळतं. असे खरोखर ते मुख्याध्यापक आहेत. त्यांचं मी राहुलजी आपले पण या ठिकाणी स्वागत करतो. लोढा साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आल्या मला सांगितलं की पत्रकारांसाठी मला काहीतरी करायचंय, मी स्वतःहून तुम्हाला संपर्क साधीन. अशा चांगल्या कामांना देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही बळ देत राहू. असे लोढा साहेब, मी आपलंही पण या ठिकाणी स्वागत करतो. मी जास्त वेळ घेणार नाही आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित आहात. मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत. महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकार उपस्थित आहेत, माझे मित्र सगळे उपस्थित आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद किरण साहेब. आपण आपल्या प्रास्ताविकात जी छोटीशी क्लिप दाखवली माननीय मुख्यमंत्र्यांसंदर्भातली, त्याच्यावरून त्यांच्याबद्दलचं एक वाक्य नक्कीच म्हणता येईल, आपल्याकडे पद नसतं, दायित्व असतं. आणि हे दायित्व सांभाळणारा नेता अर्थातच मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. आता या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार मराठी पत्रकार संघाच्या वतीनं होणार आहे. मी या ठिकाणी संयोजकांना विनंती करेन की आता आपण या स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. मगाशीच किरण सरांनी तुम्हाला एक बातमी दिली जी भन्नाट कल्पना होती, मी बराच वेळ थांबून ठेवलेली, तुम्हाला सांगितली नव्हती. व्हिडिओ बुकचं प्रकाशन, महाराष्ट्रातल्या पहिल्या व्हिडिओ बुकचं प्रकाशन, तेही महाराष्ट्रातल्या पहिल्या नंबरच्या नेत्यावर. पाहूयात थोड्या क्षणात, पण पहिल्यांदा स्वागत सत्कार. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते अर्थातच गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांचा गजर थांबायला नको. वा. गिव्ह हिम अ स्टँडिंग ओवेशन विथ अ राऊंड ऑफ अप्लॉज. हा सन्मान आहे त्या गुरुदेवांचा ज्यांनी तुम्हा आम्हाला जीवन पदावर चालायला शिकवलं. हा गुलाब पुष्पांचा हार आहे. छत्रपती शिवरायांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा देखील स्वागत सत्कार किरणजी जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शॉल आणि तुळशीचं रोपट जे तुमच्या आमच्या अंगणामध्ये कायम दरवळत असतं. कृपया सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्यात आणि जागेवर बसायचंय. अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. मागच्यांना दिसायचंय. प्लीज कृपया खाली बसावं. यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर यांचा सत्कार पत्रकार संघाचे खजिनदार विवेक इनामदार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर. यानंतर दैनिक लोकमतचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा. संदीप पारोळेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या हस्ते या ठिकाणी मंगल प्रभातजी लोढा यांचा सत्कार होतो. यानंतर दैनिक लोकमतचे समूह संपादक माननीय श्री विजयजी बाविस्कर यांचा सत्कार होणार आहे. सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. सचिव हरिभाऊ प्रक्षाळे. यानंतर दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे संपादक माननीय श्री विवेकजी गिरधारी. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिबू नायर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. शिबू नायर. गिरमे. सुदेश गिरमे यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक ज्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचली आहे 0 आवर माननीय श्रीमती सरिताजी कौशिक. आज विशेष आहे. 0 आवर आणि ब्लॅक अँड व्हाईट अगदी शेजारी शेजारी आहे. सरिताजी कौशिक यांचा सत्कार नंदकुमार सातुर्डेकर यांनी करायचा. अनिल माने. नंदकुमार सातुर्डेकर. यानंतरचा पुढचा सन्मान आहे सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक माननीय श्री निलेशजी खरे. कार्यकारिणी सदस्य पत्रकार संघ अनिलजी माने यांनी त्यांचा सत्कार करायचा. अनिलजी माने. आणि आता मगाशी किरण सरांनी जो उल्लेख केला त्यानुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस अर्थात
देवाभाऊंचा जीवनपट उलगडणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या व्हिडिओ बुकचं प्रकाशन आता व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हा काय आहे व्हिडिओ बुकचा भन्नाट आविष्कार, अर्थात किरणजी जोशी यांची संकल्पना आहे. त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर एकदा व्हायलाच हवा. पहिल्यांदा सगळे हे व्हिडिओ बुक प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते दिले जातील. मान्यवरांनी ते उघडून त्याचा पहिला फ्लॅप म्हणजे कव्हर पेज फक्त ओपन करायचंय. कृपया सर्वांनी उभं राहायचंय आणि आता प्रत्येकानं आपलं त्याचं पहिलं पेज सगळ्यांनी ओपन करायचंय. पहिलं पेज सगळ्यांना बघायला मिळेल, काळजी करू नका. महाराष्ट्रातला पहिला व्हिडिओ बुक. जनतेला आश्वासन दिल्यानंतर आणि आता हे जे काय आपण व्यवस्थापन हा अखंड असलेल्या देवेंद्रजींची खरी ताकद म्हणजे त्यांचं नगर ट्रेलर. नियोजनाचं अफाट विजन. हा ट्रेलर लावले राष्ट्रदेवता हे साधन प्ले केलाय ना? सन्मान प्ले केला ना? त्यांचे मार्ग प्ले केला ना? प्ले केला ना? हा ट्रेलर होता, पिक्चर अभी तो बाकी है. अर्थात हा ट्रेलर फक्त तुम्हाला दाखवलेला आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये संपूर्ण जीवनपट्ट उलगडता येत नाही, तरी देखील उत्तम प्रयत्न केला गेलेला आहे. याच्यामध्ये ज्यांनी लेखन केलेलं आहे ते प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अभिराम भडकमकर, आणि ज्यांनी आवाज दिलाय, ज्यांनी आवाजानं याच्यात प्राण ओतलाय ते डॉक्टर उत्तम त्रिभुवन. या दोघांचंही टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं. डॉक्टर अमितजी त्रिभुवन आणि अभिराम भडकमकर. आणि आता वेळ आली आहे अर्थातच आपले जे सगळे संपादकीय मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही सगळे पत्रकार घडलो. आज त्यांचं देखील मनोगत व्यक्त करण्याचा एक वेगळाच प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि तो प्रयत्न म्हणजे खरं तर आज आपल्याला ऐकायचंय ते दोन, एक आध्यात्मिक आणि एक राजकीय व्यक्तिमत्वांना. आणि त्यामुळंच त्यासाठी एक संकल्पना आहे, ती म्हणजे या सगळ्या संपादकीय मंडळाची मनोगत आपण व्हिडिओ स्वरूपात ऐकणार आहोत. महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मुंबईमध्ये सन्मान होतोय, विशेष सन्मान होतोय, विशेष गौरव होतोय, विशेष बहुमान होतोय फिनिक्स या अर्थाने, आणि तो सुद्धा गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या हस्ते. देवेंद्रजी, संपूर्ण लोकमत परिवारातर्फे महाराष्ट्राच्या वतीने, आम्हा सगळ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्याला अगणित शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या वाटचालीसाठी. महाराष्ट्र मोठ्या आशेने, मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे बघतो. आपलं नेतृत्व एका विशिष्ट उंचीवर आज गेलंय. देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या मनामध्ये अतिशय कुतूहल आहे, एक उत्सुकता आहे, आणि मुख्य म्हणजे प्रचंड असा विश्वास आहे त्यांच्यावर. तो त्यांनी त्यांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या जगण्यातून तो सार्थ केलाय असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाचा ध्यास देवेंद्रजींनी घेतलाय. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन व्हावी ही त्यांची धारणा, ही त्यांची मनोभावना आणि हा त्यांचा ध्यास आहे.
आणि तो पुढील 5 वर्षात ते पूर्ण करणार आहेत. त्यासाठी त्यांचं नियोजन सुरू आहे, त्यासाठी गतिमान अशी अंमलबजावणी पण सुरू आहे. देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुण वैशिष्ट्य आहेत. एखाद्या गोष्टीकडे बघण्याची निकोप वृत्ती आणि सकारात्मक दृष्टी हे देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. देवेंद्रजी अत्यंत एक संयमी, निगर्वी, सुजाण, मुत्सद्दी, धोरणी, धुरंधर, मुरब्बी असं एक राजकीय नेतृत्व आहे. खरं म्हणजे ते पॉलिटिशियन नाही असं मला वाटतं, ते स्टेट्समन आहे. हा बहुमान आहे त्यांचा आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. हा फार सुंदर प्रवास आहे. देवेंद्रजी, आपल्याला असे अनेक सन्मान, अनेक बहुमान, अनेक गौरव लाभत राहू या सदिच्छा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने व्यक्त करतो आणि आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो अशी आम्हा सगळ्यांच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मराठी पत्रकार संघाचा फिनिक्स पुरस्कार आज दिला जात आहे. त्यांच्या बाबतीत या पुरस्काराचं औचित्य फार वेगळं आहे. महाराष्ट्राने राखेतून भरारी घ्यावी अशी वेळ आपल्या राजकारणात, समाजकारणात कधीही आलेली नाही. मात्र आपण कोरोना पाहिला, अनुभवला, त्याच्या अगोदर एक मोठी राजकीय उलथाप हालत पाहिजे आणि या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राचा विकासाचा रथ आता पुढे सरकत नाही असं वाटून गेलं. या संपूर्ण काळात मिळेल त्या भूमिकेमध्ये, मग पक्ष म्हणून असेल किंवा सरकार म्हणून असेल, प्रत्येक भूमिकेत देवेंद्रजींनी महाराष्ट्राला अत्यंत सशक्त असं नेतृत्व दिलं आणि त्यामुळे आज त्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता सुटली आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी झेप घेतली ती फिनिश भरारीपेक्षा कमी नाही. ही सरकारी भाषा नव्हे. कोणत्याही क्षेत्रातील आकडेवारी ही सिद्ध करते की महाराष्ट्र आज देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे आणि या पहिल्या क्रमांकाच्या मागे जर कुठला चेहरा असेल तो देवेंद्रजी. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आणखी भरारी घेतली आणि देवेंद्रजींचं नेतृत्व देखील राष्ट्रीय स्तरावर आणखी तळकून निघावं या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा हा गेल्या 25 वर्षामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि मुख्यतः विधिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये उमटवलेला आहे. पत्रकारांसाठी म्हणून जर आपण बघितलं तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणावं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे की या विचारधारेचा वा अशा मानसिकतेचा राजकीय विचारही असं आणि तो विचार हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहे. देवेंद्र फडणवीसांनी सातत्यानं टीका निश्चितपणे करा, मात्र आमची बाजूही ऐकून घ्या असा विचार ठेवल्यामुळे पत्रकार स्वातंत्र्य हे उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात टिकू नये असं म्हणायला काही हरकत नाही. इतकंच नाही तर मग पत्रकारांची पेन्शन असो त्यामध्ये वाढ करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार समिती जी आहे त्याचं गठन झालं. त्यातून जास्तीत जास्त उत्तम पत्रकारांची निवड या समितीतून होईल आणि लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल, या उत्तम पत्रकारांना पोहोचवता येईल या दृष्टीने प्रयत्न झाले आणि त्यामुळे पेन्शन वाढ असो किंवा आरोग्यदायी योजना असो पत्रकारांसाठीच्या अशा विविध टप्प्यांमध्ये आणि विविध योजनांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी निश्चितपणे पत्रकारिता बळकट व्हावी आणि एक अंगी राहू नये या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केले. त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि 25 वर्षाची कारकीर्द ही संसदीय राजकारणाची कारकीर्द जी आहे ती पूर्ण करत असताना त्यांना पुढच्या 25 वर्षासाठी शुभेच्छा देतो. मराठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला देशाचं नेतृत्व करायला मिळेल अशी ही अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत्या काळामध्ये देशाचं नेतृत्वही करतील अशी अपेक्षा व्यक्त करू. अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची एक मोठी ताकद जर कुठली असेल तर ती म्हणजे पत्रकारिता. पण पत्रकार जेव्हा फील्डवर काम करत असतो तेव्हा अनेक समस्यांना त्याला सामोरं जावं लागत असतं. या समस्यांना घेऊन नेहमीच मराठी पत्रकार संघानं आवाज उठवलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पत्रकारांच्या मागण्यांना घेऊन संवेदनशील राहिलेले आहेत. अनेक महत्वाच्या मागण्यांकडे त्यांनी स्वतः लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे आता त्या समस्या पत्रकारांना उरलेल्या सुद्धा नाहीत आणि म्हणूनच
त्यांचा आजचा हा सत्कार सोहळा इथं ठेवण्यात आलेला आहे. खरं तर मला फिनिक्स हे नाव सुद्धा खूप आवडलं. फिनिक्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मायथॉलॉजीमध्ये असा पक्षी आहे जो राखेतून उंच भरारी घेतो, झेप घेऊ शकतो, ती झेप घेण्याची ताकद ठेवतो. आणि हीच कार्यक्षमता खरं तर आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणूनच मला वाटतं फिनिक्स हे नाव अतिशय योग्य या कार्यक्रमाला देण्यात आलेलं आहे. पण आज आपल्याला मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा पाहायचा आहे, त्यांना ऐकायचा आहे. आणि त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर, देशातच नव्हे तर जगात त्यांना ऐकण्यासाठी लोक येतात. आपल्या आयुष्याचा मार्ग कसा असावा हे त्यांना ऐकून लोक निवडतात. आणि त्यामुळे मला वाटतं या दोघांच्या मध्ये मी फार वेळ नसावे. त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबते. खरं म्हणजे धन्यवाद सर्व संपादकांचं, त्यांचं मनोगत आपण आता या ठिकाणी ऐकलं. अगदी एक छोटासा उल्लेख फक्त 2 संस्थांचा या ठिकाणी मला करायचा आहे. ते म्हणजे या ठिकाणी रुणवाल रियालिटीचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री संदीपजी रुणवाल हे काही कारणास्तव या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांचा देखील आम्हाला चांगला सपोर्ट लाभला. शिवाय निलया एज्युकेशनचे काही विद्यार्थी देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत. आणि या निलया एज्युकेशनचे सीईओ आणि संस्थापक असलेले निलय मेहता अर्थात यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील उत्तमरित्या कार्य केले आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून चांगले नागरिक घडवण्याचं देखील कार्य केलेलं आहे. अर्थात त्यांची देखील आम्हाला या कामी मदत झाली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार मानतो. आणि आता ज्या कार्यक्रमाची आपण आवर्जून वाट पाहतोय, ज्या सोहळ्याची, ज्या क्षणाची, तो म्हणजे फिनिक्स विशेष सन्मान सोहळा. आणि आता सन्मानार्थी कोण हे तर समजलेलंच आहे, कुणाच्या हस्ते हेही आहे. आता फक्त याची देही याची डोळा हा कार्यक्रम पाहायचा तेवढं बाकी आहे. मी विनंती करेन या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना फिनिक्स विशेष सन्मानानं या ठिकाणी आता गौरवण्यात येणार आहे. आणि अर्थात ज्यांच्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे ते म्हणजे आध्यात्मिक गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि तुम्हा सर्वांचे आदरणीय गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि सर्व मान्यवर. सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. धन्यवाद सर्वांचं. कृपया आपण सर्वांनी बसून घ्यायचंय. गळ्यात तुळशीहार, शिवाय भरजरी शाल आणि स्मृतिचिन्ह काय तर गजराजावर अंबारीमध्ये बसलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती. अर्थात आता आपण ज्यांचा सन्मान झालाय त्यांना ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी फक्त त्यांच्याबद्दलच्या 2 ओळी.
आत्ताच सरिताजी कौशिक मॅडमनं आपल्याला सांगितलं होतं, मायथॉलॉजीमध्ये फिनिक्स पक्षाची कथा आहे. फिनिक्स पक्षाची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. हा अग्निपक्षी स्वतःला जाळून घेतो आणि मग त्याच राखेतून पुन्हा नव्यानं जन्म घेतो. द फिनिक्स बर्ड इज अ सिम्बॉल ऑफ रिन्युअल अँड रेझरेक्शन, पुनरुत्थान. आता काही झालं, कितीही संकट आली तरी त्या संकटांवर मात करत त्यांची राख करून त्यातून पुन्हा नव्यानं उभारी घेतलेलं एक परिपक्व राजकीय व्यक्तिमत्व अर्थात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी सरिताबाई गंगाधरराव फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांच्या हस्ते आज हा सन्मान मला प्राप्त झालाय ते भारताचे वैश्विक राजदूत, ग्लोबल एम्बेसेडर फॉर पीस, हार्मनी अँड कल्चर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि करोडो लोकांच्या जीवनामध्ये ज्यांनी सकारात्मक परिवर्तन घडवलं असे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक असलेले विजय बाविस्करजी, विवेक गिरधारीजी, सरिता कौशिक, निलेश खरे, आपल्या मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी अंमलात आणली ते श्री किरण जोशी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज मला थोडा उघडल्यासारखं होत आहे की नुकतंच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे. खरं तर माझ्या जीवनामध्ये इतकी पदं मी भूषवली, पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो. फार कमी पुरस्कार मी स्वीकारले, सत्कार तर नगण्य स्वीकारले. याचं कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे. आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासनं जास्तीत जास्त दूर मी राहिलो. पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे, त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही. कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल. आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार स्वीकारण्याकरता येईल. मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की फिनिक्स पुरस्काराकरता त्यांनी माझी निवड केली आणि आमच्या चारही संपादकांनी या ठिकाणी आपलं मनोगत दृकश्राव्य माध्यमातनं जे मांडलं
त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो की अगदी कमी शब्दामध्ये पण मला देखील पटेल असं वस्तुनिष्ठ या ठिकाणी माझं वर्णन त्यांनी केलं. त्यांच्या या ज्या शुभ भावना आहेत, या उत्तम भावना आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि हा सोहळा गुरुदेव येत आहेत तर चांगलाच होईल हे मला माहिती होतं, पण हा इतका नीटनेटका होईल, इतका सुंदर होईल याची मात्र किरणजी मला कल्पना नव्हती. या सोहळ्याच्या मागे अतिशय कल्पकता तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे लावलेली आहे. आणि विशेषतः इथल्या सर्वांना मला हे सांगितलं पाहिजे की जे ऑडिओ बुक आहे हे मलाही सरप्राईज आहे. मलाही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचं ऑडिओ बुक या ठिकाणी प्रकाशित केलं जाणार आहे. त्यामुळे मी खरोखर आपले अतिशय मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं ऑडिओ बुक आपण तयार केलं. आणि अनेक नामवंत लोक एका मंचावर असताना कार्यक्रम कसा आटोपशीर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे, हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. खरं तर मी गमतीने आमच्या केतनला असं म्हणालो की केतन, मला पुरस्कार का मिळाला तुला माहिती आहे? मला का? मी म्हटलं पहिल्यांदा जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो त्याही वेळी त्याच्या आधीच्या 3 वर्षाचे पत्रकारांचे पुरस्कार बाकी होते. त्यामुळे ते 3 वर्षाचे आणि माझ्या काळातले असे सगळे पुरस्कार पत्रकारांना मी दिले. आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लक्षात आलं की गेल्या 5 वर्षातले पुरस्कार बाकी आहेत, त्याची घोषणा केली आणि तेही पुरस्कार मी देणार आहे. त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार देणारा मुख्यमंत्री म्हणून यालाही एक पुरस्कार देऊन टाका असा तर विचार आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये आला नाही ना, अशी एक शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली, जी मी केतनला बोलून दाखवली. पण मला हे माहिती आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या भावनेनं हा सोहळा या ठिकाणी जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि शेवटी आपण लोकशाहीमध्ये माध्यमांना लोकशाहीचं चौथं अंग समजलेलं आहे. हे अदृश्य अशा प्रकारचं अंग आहे, पण हे अतिशय महत्वाचं अंग आहे. आणि आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये, सत्ता ही अंध होऊ नये, याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यम त्या ठिकाणी काम करतात. आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. प्रसंगी टीका करणारं, प्रसंगी संबंध ठेवणारं, अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे. एक काळ मी बघितलेला आहे, कारण आता मलाही राजकारणात 30 पेक्षा जास्त वर्ष झाली. 25-26 वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे. त्याच्या आधी मी 7-8 वर्ष नगरसेवक होतो, महापौर होतो. तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या 5-7-8 वर्षामध्ये राजकारण्यांकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या. एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका ही राजकारण्यांवर करू शकत होते, करत होते, आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चाही पिऊ शकत होते, जेवणही करू शकत होते, आणि त्यांना सांगूही शकत होते, त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते. आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे, उद्या तर कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले, आता हे सरकारी पत्रकार झाले, आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे. कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत.
ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाकं आहेत आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे, दोन्ही चाकांनी एकमेकासोबत चालायचं आहे. आणि कुठलंही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ही जी भावना आहे की एखाद्या पत्रकाराने एखाद्याबद्दल चांगलं म्हटलं की तो त्या व्यक्तीचा झाला, त्या गटाचा झाला, किंवा केवळ टीकाच करायची म्हणजे तुम्ही तटस्थ पत्रकार होता, अशा प्रकारची जी भावना आहे, या दोन्ही भावना मला असं वाटतं अतिशय चुकीच्या आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी आपलं काम करायचं असतं, पत्रकारांनी आपलं काम करायचं असतं आणि दोघांचंही काम हे लोकशाहीला प्रगल्भ करणारं असलं पाहिजे, एवढंच त्या ठिकाणी पाहायचं असतं. आणि म्हणूनच मगाशी निलेश जे म्हणाले त्याप्रमाणे मी नेहमी सगळ्या संपादकांशी, पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा, आमची काही अडचण नाही आहे, फक्त आमची बाजू पण सोबत मांडा. तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ. एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही, एका छोट्या खिडकीत आमचं पण काय मत आहे तेवढं दाखवलं की आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहोत. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे अतिशय एक प्रगल्भ अशा प्रकारचं दृश्य असेल की दोन्ही बाजू या लोकशाहीमध्ये समोर आलेल्या आहेत. आज खरं म्हणजे या निमित्ताने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाला सांगू इच्छितो की तुमच्या स्वातंत्र्याला कुठलीही बाधा न आणता पत्रकारांकरता जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचं सरकार निश्चितपणे करेल. कारण आज आमचे जे माध्यम आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, माध्यमांचे संपादक आहेत, सगळ्यांसमोर खूप आव्हान आहे. समाजामध्ये इतकी सगळी कामं करत असताना ते आणि त्यांचे परिवार वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत असतात. अनेक वेळा दिवस रस्त्यावर राहणारे पत्रकार हे कुठे राहतात याचीही कोणाला कल्पना नसते, त्यांची अवस्था काय आहे हे देखील माहिती नसतं. आता तर आपलं जे अतिशय कॉम्पिटिंग अशा प्रकारचं जग आहे त्या जगामध्ये मला असं वाटतं की शेवटी पत्रकारिता ही पण कठीण झालेली आहे. कारण एखादं माध्यम चालवणं याचे देखील अनेक आव्हानं आहेत, विशेषतः कोविड नंतर तर ती आव्हानं वाढलेली आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा स्तंभ मजबूत राहायला पाहिजे, याकरता सरकारने देखील या सगळ्या समूहाच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला, मग काही हाऊसिंगचे विषय असतील, काही पेन्शनचे विषय असतील, काही आरोग्याचे विषय असतील, ते कसे मार्गी लावता येतील, अजून खूप विषय बाकी आहेत आणि ते पूर्ण केले पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे माझा सत्कार केला म्हणून नाही, तुम्ही सत्कार नसताही केला तरी देखील हे जे विषय आहेत हे मार्गी लावण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे केला असता. खरं म्हणजे संपूर्ण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मगाशी देखील बोललो, दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स. आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे. मी भूक लागली तेव्हाच चिडतो, मला काही खायला दिलं तर मी शांत होतो, बाकी मला फारसा राग काही येत नाही. आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता. मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं, काही कामं होतील, काही होणार नाही, पण सकारात्मकतेनं ती कामं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं, खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला,
सकारात्मकतेनं केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे. मागे वळून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक 25 अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत, ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो, त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं. मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि तोही मला पुन्हा याचा उल्लेख केला पाहिजे की गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या हस्ते पुरस्कार. गुरुदेव हे केवळ एक स्पिरिच्युअल गुरु नाही आहेत, तर स्पिरिच्युअलिटी सोबत ते सन्मार्ग दाखवणारे आहेत, ते परिवर्तन घडवणारे आहेत. लाखो लोकांच्या जीवनात तर परिवर्तन त्यांनी घडवलंच आहे, पण आज समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे, जो दुःखी आहे, जो पीडित आहे, त्याच्याही जीवनात परिवर्तन घडवणारे गुरुजी आहेत. महाराष्ट्रासहित देशातल्या अनेक शेतकऱ्यांची निराशा दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणं, त्यांना शेतीमधले बदल शिकवणं, जलसंधारणाचं काम करणं, जलदूताप्रमाणे दुष्काळी भागामध्ये जलसाठ्यांची निर्मिती करणं, अशी अनेक कामं सांगता येतील की जी कामं गुरुदेवांनी आणि गुरुदेवांच्या प्रेरणेनं आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेने केली. ज्यावेळी आम्ही जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली आणि जी महाराष्ट्रामध्ये एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह योजना म्हणून 20,000 गावांचं परिवर्तन घडवणारी योजना ही जलयुक्त शिवार सारखी योजना, ही योजना सुरू केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा सरकारच्या मदतीला कोणी आलं असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग त्या ठिकाणी पुढे आली. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नदी खोलीकरण, नाले खोलीकरण असेल, गाळ काढण्याचं काम असेल, त्या ठिकाणी धरणातला गाळ काढण्याचं, तलावातला गाळ काढण्याचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करायचे असतील, अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आर्ट ऑफ लिव्हिंगने आपले स्वतःचे कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्या ठिकाणी सरकारसोबत काम केलं आणि समाजाला प्रेरित केलं. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे हजारो लोक हे आपल्याला त्या ठिकाणी रोज सकाळी श्रमदान करताना दिसले. आणि आपण आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो हे आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावातल्या लोकांना शिकवलं. जलसंधारण झालं, मग पीक पद्धती झाली, मग त्याच्यामध्ये प्रयोग झाले, मग सेंद्रिय आपल्याला पीक पद्धती कशी करता येईल याचा विचार झाला, गोवंशाचा विचार झाला. एकूणच जे काही आपलं अर्थकारण आहे आणि ग्रामीण भागातलं अर्थकारण आहे याच्यावर एक सकारात्मक बदल घडवण्याचं काम हे गुरुदेवांनी केलं. आणि आजही ते काम अखंडपणे त्यांचं चाललंय. महाराष्ट्रात चाललंय, महाराष्ट्राबाहेर संपूर्ण भारतामध्ये चाललंय. आणि हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम आहे हे अनेक देशांमध्ये देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा जो उल्लेख केला की आज भारतीय संस्कृती, भारतीय योग पद्धती, भारतीय चिकित्सा पद्धती या सगळ्या गोष्टींना एक जागतिक मान्यता मिळते आहे, त्याच्या पाठीमागे जी मंडळी आहेत त्यात प्रामुख्यानं गुरुदेवांचं नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीला, योग पद्धतीला, चिकित्सा पद्धतीला जगामध्ये मान्यता मिळवून दिली. आणि मला आजही आठवतं की त्यांनी दिल्लीमध्ये जे ग्लोबल हार्मनीचं एक संमेलन घेतलं होतं, जगातल्या शेकडो देशातनं विविध
त्या ठिकाणी पंथाचे लोक, विविध धर्माचे लोक, विविध विचाराचे लोक हे सगळे एका मंचावर आले होते. ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये भारतीय विचारांना जागतिक वारसा मिळवून दिला, त्याचंच प्रत्यंतर हे यमुनेच्या तीरी आम्ही गुरुदेवांच्या माध्यमातनं त्या हार्मनी परिषदेमध्ये बघितलं. आणि एक प्रकारे भारतीय विचार हा जगामध्ये पोचवण्याचं काम आणि जगातल्या लोकांना एकत्रित आणून आम्ही पूजा पद्धतीने वेगळे असू, पण शेवटी आम्ही सगळे मानव आहोत आणि मानवता हा आमचा धर्म आहे, अशा प्रकारचा विचार जो गुरुदेवांनी त्या ठिकाणी दिला. मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं एक वैश्विक विचार घेऊन त्या ठिकाणून सगळे लोक परत गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुरुदेव आज या ठिकाणी आले आणि त्यांनी माझा सत्कार केला. मला असं वाटतं की या फिनिक्स हा जो काही पुरस्कार आहे, या पुरस्काराचाही सन्मान वाढला आणि माझाही सन्मान वाढला. त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं अतिशय मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाला आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समस्त जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मगाशीच असं सांगितलं की हे पद नाही, ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी पार पाडत महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर न्यायचं हा जो आपला प्रयत्न आहे, तो प्रयत्न सातत्याने मी करतच राहीन. आणि या प्रयत्नामध्ये हा जो काही फिनिक्स सन्मान सोहळा आहे, हा जो पुरस्कार तुम्ही दिलेला आहे, या पुरस्कारामुळे हे कार्य करण्याची शक्ती माझी द्विगुणित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या मराठी पत्रकार संघाचे आणि आमच्या चारही संपादकांचे अतिशय मनापासून आभार मानतो, गुरुदेवांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये गुरुदेव केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत, तर ते सन्मार्ग दाखवणारे, परिवर्तन घडवून आणणारे गुरुदेव आहेत. मग आता आपण प्रत्यक्षात त्यांनाच ऐकायला हवं. हम सब जिनकी मधुर वाणी सुनने के लिए बेताब है, अब मैं ऐसे अलौकिक व्यक्तित्व से प्रार्थना करता हूं, अपनी मधुर एवं काव्यमयी वाणी से हमारे हृदयों में व्याप्त अज्ञान के अंधकार को दूर कर. किरण जोशी जी ने जब कहा यहाँ पर इस तरह की फिनिक्स सम्मान से हमारे देव बाबू जी को करने वाले हैं सम्मान, हमने कहा बिल्कुल. कल ही गणपति को विदा किया, आज गुरु जी को बुला लिया. देखिए, समाज के प्रजातंत्र के 4 स्तंभ होते हैं. एक तो पत्रकारिता, दूसरा सरकार, तीसरा है धार्मिक संस्थाएं, धर्मगुरु, चौथा है व्यापार मंडल. ये चारों स्तंभ अपने दूर दूर रहेंगे तो एक छत को पकड़ के रखता है. स्तंभ पास आ जाए तो छत गिर जाता है, छत नहीं रह सकता. मगर स्तंभ की दूरी ये नहीं है कि एक दूसरे से कनेक्टेड नहीं रहना. नहीं तो एक स्तंभ खाली अपना आप खड़ा रहे, उसको कोई वैल्यू नहीं होता, उसका कोई मूल्य नहीं है. जब तक छत को वो आधार नहीं किया हो, उस स्तंभ का कोई मूल्य नहीं है. इस तरह की आज देखिए, पत्रकारिता से और संतों से प्रशंसा सुनना इतना आसान नहीं है. फूल भी मिलता, खासतौर से जो कार्य निभा रहे हैं, जिनके ऊपर जिम्मेदारी है, उनको फूल भी मिलते हैं, पत्थर भी मिलते हैं. और कैसे फूल को लेते हैं, कैसे पत्थर को लेते हैं, ये व्यक्ति पर आधारित है. और
आज आपने जिस व्यक्ति को सम्मान किया है, मैं समझता हूं ये दोनों को बराबर ले रहे हैं, पत्थर भी फूल भी। देखिए, सम्मान मिलता है कभी स्थान के लिए, कभी प्रतिभा के लिए, कभी कार्य के लिए, जो कार्य कोई करता है उसके लिए मिलता है, और कभी व्यक्तित्व के लिए मिलता है। आज जिनको आपने सम्मान किया है, इनमें ये चारों हैं। ये यदि पद में रहे ना रहे, इनकी व्यक्तित्व जो है और इनका कार्य जो है, यही दर्शाता है एक व्यक्ति का जो अनुकरणीय गुण क्या होते हैं। और प्रसन्न रहना, एक पद में रह के प्रसन्न रहना, ये अपने आप में एक अचीवमेंट है। तो ये जो सारी बातें हैं, ये एक निदर्शन देता है। देखिए, भारत में राजनीति मुख्य स्तंभ है। गांव-गांव के लोग देखते हैं हमारे राजनेता कैसे हैं, इनमें सहनशीलता है क्या, हमको सुनते हैं क्या। और ये आसान काम नहीं है, ये बिल्कुल भी आसान काम नहीं है। ऐसे बहुत मुश्किल काम में, मुश्किल पद पे रह करके और सबके साथ स्नेहपूर्ण व्यवहार करें, वातावरण निर्माण करें और एक सपना दें। हमने सुना आपका ये सपना है महाराष्ट्र को 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था का करना है। ऐसे ही भारत के हर प्रांत 1-1 ट्रिलियन करें तो हम कितना आगे बढ़ जाएंगे। देखो, सोचिए तो सही। ये बहुत आवश्यक है हमें रिकॉग्निशन करना। और मैं पत्रकारिता संगत किरण जोशी जी को और अन्य सब संपादकों को बधाई देता हूं। आप गुण को पहचानते हो, जहां जिनको प्रोत्साहन करना चाहिए वो कर रहे हैं, ऐसे आप करते जाइए, बहुत आवश्यक काम। पत्रकारिता में 2 भाग होती है, एक तो सच्चाई को सामने रखना, जो जैसा है वैसे सामने रखें। सिर्फ मीठी मीठी बातें करना नहीं है, सिर्फ मीठी मीठी बातें कर देंगे, सच्चाई सामने नहीं रखेंगे तो बड़ा नुकसान हो जाएगा। सच्चाई को सामने रखना, मगर कभी कभी सच्चाई बहुत अंधेरा, निराशा का पैदा कर देता है। उस निराशा से बाहर आने के लिए प्रोत्साहन पूर्व काम भी करना। मराठी पत्रकार संघ इस काम में भी पूरा लगे हुए हैं। जगह जगह जहां पर भी कोई अकाल है, कोई समस्या है, ये सिर्फ वहां की सच्चाई ही नहीं बताते हैं, सहयोग भी करते हैं वहां राहत काम में। ये बहुत बड़ी बात है। तो सहयोग करना और सत्य को सामने रखना, ये दोनों बात है। और आपने इस सत्य को पहचाना है, ऐसे हमारे प्रिय देव बाबू को पहचाना है। ये देश बाबू भी है, सिर्फ देव बाबू, और देवताओं के भी भाव है। तो आपने आपका गुण को पहचाना है और सम्मान किया है कि आप में सहनशीलता, सबको साथ में ले जाने की कला और एक विशाल दृष्टिकोण, ये सब देख कर के आपका ये प्रशंसा से आपको अलंकृत किया है। अब मुझे ये संशय है, आगे आप ऐसे किन को दे पाएंगे गिफ्ट? ऐसे मिलना काफी मुश्किल है, तो आपको चुन के ही देना पड़ेगा। तो जब लोग के स्टैंडर्ड सेट कर देते ना, उसके नीचे नहीं आ सकते हैं। तो ये बहुत बहुत बधाई, हमारे प्रिय देवेंद्र जी को भी बहुत बधाई, और पत्रकार संघ को भी बहुत बधाई देता हूँ कि आप इस तरह से करिए, देश में एक आध्यात्मिक लहर उठे। महाराष्ट्र में खास तौर से ये संतों का भूमि है, या हर जिले में हर जगह
एक संत हुए हैं। 12वीं शताब्दी में कैसे एक संत का एक लहर उठा है, यहाँ पर अध्यात्म का, भक्ति का लहर उठा है, आज भी कमी नहीं है। गणेशोत्सव हो यहाँ पर या दही हंडी हो तो एक लहर उठ जाता है। आप देखे होंगे अभी ये 10-15 दिन तो गणेशोत्सव के टाइम पर समाज में क्राइम ना के बराबर हो जाता है। तो ऐसी एक आध्यात्मिक लहर उठे और आप सब सुखी रहे, प्रसन्न रहे, सेवारत रहे, ऐसे कहते हुए आप सबको आशीर्वाद देते हैं। हमारी वाणी को विश्राम। ओम शांति। अगर आपकी आज्ञा हो तो आपकी लिखी 4 पंक्तियां सुनाकर इस शानदार समारोह का समापन करना चाहता हूं। गुरुदेव जी की बुद्ध मैनिफेस्टेशन ऑफ साइलेंस यह किताब है। इस किताब में 4 पंक्तियां हैं। इफ यू आर सैड यू बिकम साइलेंट। अगर आप दुखी हो तो आप चुप हो जाते हो। इफ यू आर एंग्री यू बिकम साइलेंट। अगर आप क्रोधित हो तो आप चुप हो जाते हो। इफ यू आर अशेम्ड यू बिकम साइलेंट। अगर आपको शर्म आती है तो आप चुप हो जाते हो। एंड ऑफ कोर्स इफ यू आर वाइज यू बिकम साइलेंट। और मगर आप बुद्धिमान है तो चुप हो जाते हो। इस मंच पर 2 विभिन्न व्यक्तित्व है, एक राजनीतिक और एक आध्यात्मिक। राजनीतिक माने माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस और आध्यात्मिक माने गुरुदेव श्री श्री रविशंकर। लेकिन ये दोनों व्यक्तित्व हमें यही सिखाते हैं, राह में चाहे कितनी भी बाधाएं आए, चाहे कुछ भी हो जाए, अगर आप बुद्धिमान है तो शांत रहना सीखिए, शांत रहिए। कुछ समय के बाद उस संकट का रक्षा में बदल होना तय है। संकट राख हो जाएंगे, फिर उसी रक्षा से, उसी राख से फिनिश की तरह उड़ान भरिए और फिर देखिए हर जगह शांति और शांति ही दिखेगी, क्योंकि साइलेंस, काम एंड क्वाइट इज द वॉइस ऑफ पीस। जय गुरुदेव।